एक वेगळा आवाज निर्माण करणारा योद्धा म्हणजेच मनोजदादा जारंगे पाटील आपल्या सर्व कुठे ग्रामस्थ आणि शहीद जवान नवनाथ गात स्मारक समितीच्या वतीनं मनापासून मनापर्यंत आणि हृदयापासून हृदयापर्यंत सहर्ष केल्या जाणाऱ्या या शहीद जवान नवनाथ मनोजदादांच्या वरकुटे नगरीमध्ये मनापासून सहर्ष स्वागत मनोजदादांच्या शुभ हस्ते आणि उपस्थित सर्व मान्यवर या करमाळा तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय नारायणराव पाटील निष्क्रिय ग्रामीण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय गणेश भाऊ गणपती याचबरोबर सर्व राजकीय सामाजिक मान्यवरांचे आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि आपल्या सर्वांचे शहीद जवान नवनाथ गात यांच्या प्रतिमा पूजनानं या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. काही काळाशी झुंजून ज्यांनी हे देखणं स्वराज्य निर्माण केलं, हे देखणं स्वराज्य निर्माण करतानाही ज्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती सामान्यांच्या प्रती सतत कायम आस्था मनामध्ये बाळगली त्या थोर पुरुष राजा शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला पुष्पहार होते अर्पण होते आणि पुष्पहार ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये काही काळाशी झुंजून हे देखणं स्वराज्य निर्माण केलं आणि हे देखणं स्वराज्य टिकवण्याचं काम स्वराज्य रक्षक म्हणून जे खंबीरपणाने उभं राहिले छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केलं. या वरपुटे मातीमध्ये जन्मलेला आणि मागवान थोडं माग यानंतर शिवरायांची आरती संपन्न होईल. सर्व मान्यवरांना विनंती सर्वांनी या पवित्र स्मृतीला अभिवादन करायचं. भारतीय जनतेच्या मनात सैनिकांच्या बद्दल सर्व नागरिकांच्या मध्ये आहे. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व आपापल्या जागेवरती त्यांनी स्थान पण सर्वांनी चला चला सर्वांना विनंती आपण आपल्या जागेवरती स्थान आपण व्हावं. पुरस्कारार्थीच्या मध्ये सन्माननीय अनिल दोंगरे साहेब रावसाहेब साळुंखे याबरोबर जिल्हा परिषद शाळा अंतिम वस्ती या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एवढ्यांनी स्टेजवरती जावं. करमाळा ऑर्गॅनिक ग्रुपचे केवळ अध्यक्ष त्यांनी स्टेजवरती जायचे.